ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता सायलीने रात्रीच्या अंधारात रातकिड्यांच्या कर्कश आवाजात आणलेल्या एकाच गुपित सत्याने आता मोठा धमाका उडवलेला असतो. मोठे गणित करून आणि आता सगळी खेळी लक्षात घेऊन सायली आता रविराजांसमोर ती गुपित आणून रविराजांचे कसे खाडकंडोळे उघडते आणि चैतन्याला मोठ्या सत्याची जाणीव करून देत एकाच सत्याने चैतन्य कसे साक्षीचे थोबाड फोडतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा ते गुपित सायलीने आता रविराज समोर आणलेले असते तेव्हा आता रविराजांच्या कानावर विश्वास बसेनासा होऊन महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा रविराज समोर येताच आता वकिली डोक्याने प्रतापला सोडवण्यासाठी रविराज ह्या सायलीसोबत आता मोठा गनिमी कावा आखतो आणि आता प्रतापची सुटका करून आता महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा कसा रविराज समोर आणतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. एकाच हुशारीने आता सायलीने एका दगडात 3 पक्षी मारून रविराजांच्याच हातांनी प्रतापला सोडून सायली कशी हुशारी दाखवते ते आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता संतोषला महिपतच्या घरी बघितल्यानंतर आता अर्जुन हा संतोषची कॉलर पकडून त्याला ओढत आता प्रतापकडे आणलेले असते. पण आता अर्जुनकडे काही पुरावा नसल्यामुळे पुन्हा एकदा महिपत रविराज आणि साक्षीने आता अर्जुनला तोंडावरती पाडलेले असते. तर आता अर्जुन रागाच्या भरात जे काही खरं बोलतो त्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही आणि विश्वास ठेवतही नसल्याचे सायलीच्या लक्षात येऊन लगेचच आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन सर, आता आपल्याकडे काही पुरावा नसल्यामुळे आपल्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. तेव्हा आता काही जरी झालं तरी आपल्याला साक्षी आणि महिपत विरुद्ध पुरावा आणावाच लागेल. तर आता अर्जुन म्हणतो की त्यासाठी आपल्याला संतोषचे तोंड आता काहीही करून उघडावे लागणार आहे. तर आता सायलीने सुद्धा अर्जुनला सांगितलेले असते की सर, सरळ हाताने जर घास भरवता येत नसेल तर आता आपल्याला घास भरवण्यासाठी आपला हात वाकडा करावा लागणार आहे. आणि आता असे म्हणत आता संतोषचे तोंड उघडण्यासाठी सायलीसुद्धा तयार झालेली असते. आणि आता त्यासाठी अर्जुन आणि सायलीने मोठा प्लान केलेला असतो. इकडे आता संतोषला अर्जुनने पकडून आणल्यामुळे महिपत हा संतोषला तेथून घेऊन त्याच्या अड्ड्यावर घेऊन जातो. आणि आता बंदुकीचा धाक दाखवत आता महिपतने संतोषला सांगितलेले असते की जर तू तोंड उघडले, तू मुलाबाळात राहणारा माणूस आहे, तेव्हा ही गोळी मग बघणार नाही की तू मुलाबाळात आणि बायकात राहतो की ढगात राहतो. तेव्हा आता संतोषची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते. तेव्हा संतोष म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका महिपत साहेब, मी काहीही सांगणार नाही आणि माझे तोंडही उघडणार नाही. इकडे मात्र आता पुन्हा आता रात्रीच्या अंधारात आता रातकिड्यांच्या आवाजात सायली ही आता संतोषला भेटायला आलेली असते. तेव्हा आता सायली म्हणते की संतोष, हे बघ, ज्या वेळेस अर्जुन सरांनी तुला धरून प्रताप बाबांसमोर आणले त्यावेळेस प्रताप बाबांनी तुझ्यावरती किती विश्वास दाखवला. अरे 10 वर्षापासून तू इमानदारीने काम करतो अशी त्यांना खात्री आहे आणि त्या खाल्ल्या मिठाला तू जागायला हवं संतोष. देव वरून सगळं बघतो. तेव्हा जर महिपतने तुला काही ब्लॅकमेल करून तुझ्याकडून जर करून घेतले तर ते सर्व आत्ताची आत्ता खरं सांग. अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण खोटे हे कधीच लपून राहत नसते आणि एक ना एक दिवस समोर येतेच. आणि मग विचार कर, जेव्हा तू जर या सर्वांमध्ये सामील असला आणि ते समोर तर येणारच आहे आणि त्यावेळेस जर ते समोर आले तर मग तुझ्या हातातून नोकरीही जाईल आणि तुझी उपासमार होईल आणि असे खोट्याला साथ देऊन तू किती दिवस पोट भरणार आहे. तेव्हा सत्याच्या बाजूने साथ दे. बाबांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्यांनी आज तुझ्या विश्वासाने त्यांच्या मुलाला सुद्धा दूर लोटले याची तू जाण ठेव. तू जर हे सर्व मला खरं सांगितलं तर मी तुझं नाव कुठेही पुढे येऊन देणार नाही. तर आता लगेचच संतोषला सत्याची जाणीव होऊन संतोष हा सायलीला म्हणतो की महिपतनेच प्रतापच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवण्याचे सांगितले होते आणि त्यासाठी पैसेही दिले होते आणि मला महिपतने जर हे कुणाला सांगितले तर मारण्याची धमकीही दिली आहे. त्याच वेळेस आता लगेचच सायलीने तिच्या मोबाईलमध्ये ते सर्व आता संतोषचे बोलणे रेकॉर्ड केलेले असते.
त्यानंतर आता सायली तेथून निघून जात असताना सायली विचार करते की आता आपल्याकडे फक्त हा संतोषचे स्टेटमेंट आहे. आणि आता इकडे प्रताप बाबांनी त्यांची केसचे वकीलपत्र हे रविराजांना दिले आहे. तेव्हा आता आपल्याला रविराजांसमोर हे सत्य आणावंच लागेल आणि महिपत आणि साक्षीचा खरा चेहरा जर रविराजांसमोर आला तरच मग यातून काहीतरी मार्ग निघेल. कारण अर्जुन सरांवरती आता प्रताप बाबा आणि पूर्णाही कधीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा आता लगेचच सायली विचार करते की आता आपण हे गुपित रविराजांना दाखवायचे आणि खरा चेहरा रविराज समोर आणायचा. जर असे विचार करून सायली ही आता लगेचच रविराजांची भेट घेते. रविराज आता नाविलाजाने तिथे येऊन सायलीला म्हणतो की सायली, त्या अर्जुनचा आणि तुझा संबंध मी कायमचा संपवला आहे, तू मला कशाला बोलावलेस? तर आता सायली म्हणते की सर माझं ऐकून घ्या, मी आज तुम्हाला एक खूप मोठे गुपित दाखवणार आहे, त्यामुळे कदाचित तुमचे डोळे उघडतील. तेव्हा लगेच रविराज म्हणतो की मला जास्त बोलायला तुझ्यासोबत वेळ नाही, जे काय आहे ते 5 मिनिटात मला सांग, तुझ्याकडे फक्त 5 मिनिटे वेळ आहे. तेव्हा लगेचच सायली आता संतोषचे ते सर्व रेकॉर्ड केलेले बोलणे आता रविराजला ऐकवते आणि म्हणते की हा आहे महिपतचा खरा पेशा आणि महिपतचा खरा राक्षसी चेहरा. तर लगेचच आता संतोषची ते रेकॉर्डिंगची सर्व बोलणी आता रविराज ऐकतो आणि महिपत हा एक गुंड प्रवृत्तीचा आणि राक्षसी माणूस असल्याचे आता रविराज समोर आलेले असते. आणि म्हणजे अर्जुनने महिपतच्या घरासमोर संतोषला बघितले होते आणि ते सर्व खरं होतं. अर्जुन जे जे काही म्हणाला ते सर्व खरं होतं. या महिपतने संतोषला अड्ड्यावरती नेऊन धमकावले. हे सत्य आता रविराज समोर आलेले असते आणि ते ऐकताच रविराज म्हणतो की सायली, हे जर असं असेल तर मग मी सत्याच्या बाजूने उभा राहील, तू काही काळजी करू नकोस. पण आता याचा पुरावा आपल्याकडे नाहीये, तेव्हा अजून आपल्याला केस प्रतापच्या बाजूने लावण्यासाठी स्ट्रॉंग पुरावा लागेल. आणि सायली, असं जर असेल तर मी तुझ्यासोबत आहे, तू काही काळजी करू नकोस. तर आता क्षणात रविराजचे खाडकन डोळे उघडलेले असते आणि आता त्यासाठी आता रविराजसुद्धा सायलीला सांगतो की तू आता काही काळजी करू नको आणि आता हे सर्व कसं करायचं ते आपण ठरवू, असे म्हणत आता रविराजने सायली बरोबर आता मोठा गनिमी कावा आखलेला असतो. तर आता त्यामध्ये आता रविराज म्हणतो की या चैतन्याला सुद्धा साक्षीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि हे जर खरं असेल तर या चैतन्याला सुद्धा यातून बाहेर काढावायचे आहे. पण असं डायरेक्ट ते आता शक्य होणार नाही, त्यासाठी आता आपल्याला स्ट्रॉंग पुरावा चैतन्यासमोर आणावा लागेल. तर आता इकडे रविराज हा सायली समोरून आता निघून जातो आणि इकडे चैतन्याला बोलावतो. तर आता लगेच रविराज हा चैतन्याचे कान उघडत म्हणतो की चैतन्य, तू साक्षीला किती दिवसापासून ओळखतो आणि खरंच तुमचे आणि साक्षीचे एकमेकांवरती खरं प्रेम आहे का? तेव्हा चैतन्य म्हणतो की हो रविराज सर, पण तुम्ही हे असं का बोलता? तर रविराज म्हणतो की मला संशय येतो, तो संतोष हा असा महिपतच्या घरी का गेला होता आणि याचं एवढं कारण नाही, तसं मला महिपतने सांगायला पाहिजे होतं, पण मी अर्जुन समोर खोटं बोललो. तर आता चैतन्य म्हणतो की मला सुद्धा हाच प्रश्न पडला. चैतन्य म्हणतो की संतोष हा अण्णाच्या घरी येऊन त्यांच्यामध्ये वेगळे बोलणे चालू होते. तर आता लगेचच रविराज म्हणतो की संतोषला महिपतने धमकावले, असे म्हणत आता ते सर्व रेकॉर्डिंग आता लगेचच रविराज हा चैतन्याला ऐकवतो आणि आता लगेचच चैतन्याचे सुद्धा खाडकन डोळे उघडलेले असतात आणि हा महिपत गुंड प्रवृत्तीचा माणूस असून साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे आता चैतन्य समोर आलेले असते आणि चैतन्याला साक्षीचा खूप रागही आलेला असतो. तर आता चैतन्य खरे गुपित समोर येतात साक्षीचे कसे थोबाड फोडतो आणि आता सायलीने मोठे गुपित रविराजांना दाखवून आता मोठा गनिमी काव्याने रविराज कसा प्रतापला सोडवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.